नमस्कार. थोडा विचार करा. तुम्हाला जर पोलीसवाल्याने अटक केलेली असेल किंवा तुमच्या जवळच्या नातेवाईकाला पोलिसांनी अटक केलेली असेल, मग अशा वेळेस तुम्ही काय करणार? तर अटकेच्या संदर्भामधले तुम्हाला नियम माहीत असणं गरजेचं आहे. भारतीय राज्यघटनेच्या भाग 3मध्ये कितीमध्ये? भाग 3मध्ये जे मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत, त्या मूलभूत अधिकारामधील जे कलम 22 आहे, हे 22 कशाची माहिती देत आहे हो? तर अटकेच्या संदर्भामधले जे संरक्षणे देण्यात आलेली आहेत भारताच्या राज्यघटनेनं, त्या संरक्षणाबद्दल या कलमात माहिती देण्यात आलेली आहे. म्हणजे या कलमानं व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यात आलेलं आहे किंवा व्यक्तीच्या स्वातंत्र्याचं रक्षण करण्याचं काम कलम 22 करतं. मग या 22 कलमामध्ये कशाची माहिती दिलेली आहे याचा विचार आपणाला करावा लागेल. आता हे कलम राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं आहे आणि लोकशाही यंत्रणेमध्ये पोलिसाला जो नियंत्रित अधिकार देण्यात आलेला आहे, पण पोलीस अनियंत्रित त्याचा वापर करतात. म्हणजे पोलिसाच्या अनियंत्रित अधिकारावर या कलमाने नियंत्रण आणले जाते आणि पोलिसाचा जो मनमानी कारभार आहे, त्या मनमानी कारभाराला चाप या 22व्या कलमामध्ये देण्यात येते असं म्हणावं लागेल. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आहे, तर नागरिकाच्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण या अधिकाराने करते किंवा या कलमाने केले जाते असं म्हणावं लागेल. आता कलम 22ची रचना ही साधारणतः आपणाला 2 प्रकारे करावी लागेल. मग कोणते 2 प्रकार आहेत याचा विचार आपल्याला करता येईल. बघा, प्रत्येक व्यक्तीला अटक केली जाते ते 2 कारणाने किंवा 2 प्रकाराने. पहिली जी असते ते सामान्य कायदा. पहिला काय असणार आहे? सामान्य कायदा असणार आहे, लक्षात घ्या. सामान्य कायद्याने अटक केली जाते पहिला. आणि दुसरा जो असतो तो प्रतिबंधात्मक पद्धतीची अटक. म्हणजे व्यक्तीला 2 प्रकारच्या अटक होतात. पहिली होती ते सामान्य कायद्यानुसार आणि दुसरी होती ते प्रतिबंधात्मक कायद्यानुसार. मग संविधानाने या दोन्ही परिस्थिती वेगवेगळ्या नियमाची तरतूद केलेली आहे. एखाद्या व्यक्तीला या दोन्ही प्रकारानं किंवा त्यातल्या एका प्रकारानं जर समजा अटक झाली तर त्याच्या तरतुदी ह्या वेगवेगळ्या केलेल्या आहेत. मग आता त्यातला पहिला जो प्रकार आहे सामान्य कायद्याअंतर्गत अटक, या कलमामध्ये म्हणजे 22व्या कलमामध्ये पोटकलम 1 आणि पोटकलम 2 यामध्ये व्यक्तीच्या सामान्य कायद्याच्या अटकेच्या संदर्भामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. तर दुसरा प्रकार आहे प्रतिबंधात्मक स्थानबद्धता. कलम 22(3) पासून ते 7 पर्यंत हे प्रतिबंधात्मक स्थानबद्धता याच्याबद्दल माहिती देते. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल की 2 प्रकाराने व्यक्तीला अटक केली जाते. एक सामान्य कायद्यानुसार आणि दुसरी जी असते ते प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेच्या. म्हणजे थोडक्यात जर आपण त्याला मराठी शब्द म्हटलो तर तडीपार पद्धतीनं सुद्धा अटक केली जाते. एखाद्या व्यक्तीला, एखाद्या गुन्हेगाराला एखाद्या क्षेत्रामध्ये प्रतिबंध केला जातो, त्यांच्या वावराला प्रतिबंध केला जातो. ते व्यक्ती, ते गुन्हेगार त्या क्षेत्रामध्ये दिसता कामा नये अशी सुद्धा तरतूद याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. मग आता व्यक्तीला अटक जर समजा एखाद्या कायद्याच्या तरतुदीमध्ये झालेली असेल तर मग सहजच अटक व्हायचं का? तर नाही. भारताच्या राज्यघटनेमध्ये अटक होण्यापूर्वीचे प्रत्येक व्यक्तीला काही अधिकार दिलेले आहेत आणि त्या नुसते अधिकार नाहीत तर ते मूलभूत अधिकार आहेत. ते कसे आहेत? मूलभूत अधिकार आहेत, लक्षात घ्या. म्हणजे व्यक्तीला सहजच अटक व्हायचं नाही. अटकेच्या संदर्भात व्यक्तीला काही अधिकार दिलेले आहेत, ते कोणते याचा विचार आपल्याला करावा लागेल. मग आता एक काय आहे, व्यक्तीला अटक कोणत्या कारणाने केली चाललेली आहे? बघा, प्रत्येक व्यक्तीला जर समजा तुम्हाला पोलीस जर अटक करण्यासाठी आलेले असतील तर मला अटक कोणत्या कारणाने केली चाललेली आहे हे जाणून घेण्याचा अधिकार आपल्या प्रत्येक नागरिकाला भारताच्या राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकाराला देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर एखादा अधिकारी जर समजा तुम्हाला अटक करण्यासाठी आलेला असेल तर त्याच्याकडं अटक वॉरंट आहे का हे सुद्धा पाहण्याचा अधिकार आहे. म्हणजे बघा, तुम्हाला इथले तुमचे 2 अधिकार कळले असतील. पहिल्यांदा तुम्हाला ज्या कारणानं अटक केलं चाललेलं आहे ते कारण काय आहे हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. नंबर 2, अटक वॉरंट आहे का त्यांच्याकडं अटक करण्यासाठी.
किंवा नसच कोणी ती येईल आणि फलाण्या कारणासाठी आम्ही तुम्हाला अटक करतोय असं म्हणेल आणि निघून जाईल, असं शक्य नाही. त्यांच्याकडं तुम्हाला अटक वॉरंट असेल तरच अटक करता येते, अन्यथा नाही. म्हणजे थोडक्यात काय बघा, एखाद्या व्यक्तीला पोलीस काय करण्यात आले, अटक करण्यात आली आहे, तर कारण जाणून घेण्याचा अधिकार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे एखादा पोलीस अधिकारी तुम्हाला अटक करायला आलेला आहे, तर पोलिसाचं कर्तव्य आहे की ते कोणत्या कारणाने तुम्हाला अटक केले चाललेलं आहे हे सांगायचं आहे. आणि हे नुसतं सांगायचं त्यांचं कर्तव्य नाही, कायद्यानं तशा प्रकारचं बंधनसुद्धा टाकलेलं आहे त्यांच्यावर. बघा, बंधनकारक आहे. पोलिसांना सांगणं गरजेचं आहे की आम्ही फलाण्या कारणाने तुम्हाला काय केलं चाललेलं आहे, अटक करत आहोत. म्हणजे एखाद्या नागरिकाला अंधारात ठेवून अटक करता येत नाही. हा नियम पोलिसाच्या मनमानी कारभाराला आळा घालतो आणि पारदर्शकता निश्चित करतो. म्हणजे पोलिसाच्या मनमानी कारभाराच्या विरोधामध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे. या कलमाने काय केलेलं आहे, पोलिसाच्या अधिकारावर मर्यादा आणलेली आहेत. एखाद्या व्यक्तीला जर समजा तुम्ही अटक करत असाल तर त्यांना त्या अटकेचे कारण जाणून घेण्याचा, त्या अटकेच्या संदर्भात त्यांच्याकडं अटक वॉरंट आहे का हे पाहण्याचा अधिकार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आता बघा, एखाद्या व्यक्तीला अटक केलं चाललेलं आहे. समजा तुम्ही बाहेर फिरायला गेलात आणि तुमच्यावर एखादी गुन्हा नोंदवलेला आहे, पोलीस रस्त्यात भेटतील आणि तसंच तुम्हाला अटक करून जातील, असं होणार नाही, लक्षात घ्या. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तशा पद्धतीची अटक जरी झाली तर तुमच्या जवळचे जे नातेवाईक आहेत, मग नातेवाईकामध्ये तुमची पत्नी असणार आहे, तुमचे लेकरबाळं असणार आहेत, आई वडील असणार आहेत, बहीण असणार आहे, कोणी का असेना नातेवाईकामध्ये. नातेवाईक नसतील तर मग मित्रांनासुद्धा माहिती देणं गरजेचं आहे. पण ही बाब तुम्ही लक्षात घ्या की एखादा गुन्हा जर जामीनपात्र आहे, गुन्हा जामीनपात्र आणि अजामीनपात्र असतो. जामीनपात्र गुन्ह्यामध्ये नातेवाईकांना माहिती देणे पोलिसांवर बंधनकारक आहे. आणि हे तत्त्व कुठं सांगण्यात आलेलं आहे, DK बसू यांच्या संदर्भामध्ये या केसमध्ये सांगण्यात आलेलं आहे. एक मार्गदर्शक तत्त्वच तयार करण्यात आलं DK बसूच्या विचारावर की व्यक्तीला समाजापासून पूर्णपणे तोडता येऊ नये, यासाठी अटकेची माहिती कुटुंबाला देणे बंधनकारक आहे. बघा, बंधनकारक आहे. म्हणजे जर समजा असा जर अधिकार राहिला असता पोलिसाला अटक करायचं आणि गायब करायचं, तर बरेच लोक गायब झाले असते. म्हणून DK बसूच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की एखाद्या व्यक्तीला जर अटक करायचं असेल तर त्यांच्या नातेवाईकांना माहिती देणं हे बंधनकारक आहे. मग आता त्या व्यक्तीला काय करता येणार आहे, तर बाबा मला ज्या कारणाने अटक केलं चाललेलं आहे, ह्या कारणात आता का माझं आयुष्य तुरुंगातच घालायचं का, मग माझा गुन्हा कशा प्रकारचा आहे, मला यातनं जमानत मिळू शकेल का, मी बाहेर पडू शकेन का, याची माहिती विचारण्याचा सुद्धा मला अधिकार आहे. म्हणजे अटक होण्याच्या अगोदरचे काही स्वातंत्र्य मी तुम्हाला सांगत आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे तुम्हाला अटकेचं कारण जाणून घेण्याचा, दुसरा आहे अटक वॉरंट पाहण्याचा, तिसरा आहे त्याची माहिती तुमच्या कुटुंबातल्या किंवा नातेवाईकाला देण्याचा, आणि चौथा आहे जर त्या व्यक्तीनं जर पोलिसांना विचारली की मला या गुन्ह्यामध्ये जमानत मिळेल का, कायदेशीर मदत मिळेल का, तर पोलिसांना सांगणं बंधनकारक आहे. की पोलिसांनी सांगायचं आहे की बाबा फलाण्या गुन्ह्याखाली तुमची अटक झालेली आहे आणि तुम्हाला यामधनं जमानत मिळू शकते, अशा पद्धतीची माहिती देणं हे पोलिसावर बंधनकारक आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या सुटण्याचा अधिकार, काय जामिनावर सुटण्याचा अधिकार सांगणे हे पोलिसावर बंधनकारक आहे. बघा, इथं तुम्हाला जामिनावर सुटण्याचा अधिकार आहे, ही माहिती सांगणं पोलिसाचं काम आहे. आत्तापर्यंत काय पाहिलं आपण, अटक होण्याच्या अगोदर. आता अटक झाल्यानंतरचे कायदेशीर अधिकार काय आहेत याची पण माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागेल. मग आता नंबर 1चा विचार घ्यावा लागेल की तुम्हाला तुमच्या पसंतीच्या वकिलाचा सल्ला घेण्याचा आणि स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार आहे. म्हणजे व्यक्तीच्या जीवनामध्ये एखादी वकील आपला मित्र असावा. कारण आपण एखादी गुन्हा केला असेल किंवा नाही, पण समाजामध्ये अशा वारंवार घटना घडतात की अचानकपणे तुम्हाला किंवा बिनाकारणाने तुम्हाला गुन्ह्यामध्ये अडकवलं जाते. अशा वेळेस तुम्हाला एक वकील मित्र असणं गरजेचं आहे. आणि मग त्या वकिलाच्या सल्ल्यानुसारच तुमचा बचाव केला जाईल. म्हणजे पसंतीचा वकील तुम्हाला निवडण्याचा अधिकार आहे, तुमच्या वकिलाचा सल्ला घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे. त्याचबरोबर
वकिलासोबत संभाषण करायचा अधिकार आहे तुम्हाला. आणि संभाषण करून तुमच्या संदर्भात जे काही बाबी घडलेल्या आहेत ते त्या वकिलाला सांगायच्या. आणि सांगणं झाल्याच्या नंतर वकील काय करेल हो, तुमची बाजू न्यायालयामध्ये मांडेल आणि तुम्हाला यातनं निर्दोष मुक्तता करेल. म्हणजे न्यायव्यवस्थेत प्रत्येक व्यक्तीला स्वतःची बाजू मांडण्याची समान संधी मिळायला हवी. कायदेशीर गुंतागुंत समजण्यासाठी तज्ज्ञ वकिलाची मदत हा नागरिकाचा अत्यंत महत्त्वाचा घटनात्मक हक्क आहे. प्रत्येक व्यक्तीला राज्यघटनेनं हा अधिकार दिलेला आहे. एखादा व्यक्ती गरीब असेल, त्यांच्याकडे पैसे नसतील तरी मोफत कायदेशीर सहाय्य मिळवून देण्याची तरतूद न्यायालयामध्ये असते. 24 तासाच्या आत न्यायालयासमोर हजर केलं पाहिजे. बघा, एकतर तुम्हाला तुमच्या पसंतीच्या वकिलाला, म्हणजे अटक झाल्याच्या नंतरचे काळ आपण तुमच्याकडे ज्या अधिकार आहेत ते पाहत आहोत. एक नंबरला पाहिलं आपण, अटक झाल्याच्या नंतर तुमचा वकील लावता येतो, पसंतीच्या वकिलासोबत चर्चा करता येते. आता दुसऱ्या बाबीचा विचार करू. जर एखाद्या व्यक्तीला जर समजा अटक झालेली असेल तर 24 तासाच्या आत न्यायालयाच्या समोर हजर केलं पाहिजे. राज्यघटनेच्या कलम 22 पोटकलम 2 मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, 24 तासाची मुदत दिलेली आहे. आता 24 तासाची मुदत कशासाठी दिली आहे, तर तुम्हाला न्यायाधीशाच्या समोर, न्यायदंडाधिकाऱ्याच्या समोर उभा करायचं आहे आणि तुमच्या संदर्भामध्ये जे दोषारोप करण्यात आलेला आहे ते तिथं सांगायचं आहे. म्हणजे तुमच्या अटकेची वेळ काय, त्या वेळेपासून 24 तास. बघा इथं काय म्हटलेलं आहे, अटकेची वेळ आहे तिथून किती, कमाल 24 तास. किमान म्हणत नाही या ठिकाणी, कमाल म्हणजे जास्तीत जास्त 24 तास. पण अटकेच्या वेळेपासून अधिक 24 तास. पण मायनस सांगितलेली इथं बघा, प्रवासाची वेळ. समजा एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला अटक झालेली असेल, त्या पोलीस स्टेशनपासून जर न्यायालय दूर असेल, 24 तासाची मुदत जर जात असेल तर जो प्रवास असतो तो प्रवासाची वेळ यामध्ये मायनस होती किंवा वजा करावी लागेल आणि तेवढ्याच वेळेमध्ये न्यायदंडाधिकाऱ्यासमोर त्यांचं सादरीकरण करावं लागेल, अशी माहिती 22(2) मध्ये देण्यात आलेली आहे. म्हणजे काय, न्यायाधीशाच्या किंवा न्यायदंडाधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय तुम्हाला कोठडीत ठेवता येत नाही. आणि जर तसं तुम्ही जर केलेलं असेल तर तुमची सुटका करणं हे आवश्यकच असणार आहे. म्हणजे या कलमाचा विचार काय करता येईल आपल्याला, पोलिसांनी जर तुम्हाला बेकायदेशीर अटक करून कोठडीत जर ठेवलेले असतील तर तुम्हाला त्या कोठडीपासूनचे संरक्षणे या कलमामध्ये देण्यात आलेले आहे. म्हणजे सोप्या भाषेत जर तुम्हाला सांगायचं असेल तर न्यायाधीशांच्या परवानगीशिवाय 24 तासापेक्षा जास्त वेळ कोठडीत ठेवणे हा थेट संविधानाचा भंग मानला जातो, लक्षात घ्या. मग आता कोठडीत ठेवल्याच्या नंतर पण तुम्हाला काही मानवी अधिकार आहेत, ह्युमन राईट्स आहेत, ते कोणते याचा विचार करावा लागेल. बघा, तुम्हाला तुमची वैद्यकीय तपासणी म्हणजे मेडिकल तपासण्याचा अधिकार आहे, तुमच्या शरीराची तपासणी करून घेण्याचा अधिकार आहे. म्हणजे पहिलं काय म्हणण्यात आलेलं आहे, कोठडीत वैद्यकीय तपासणीचा अधिकार आहे आणि शांत बसण्याचा सुद्धा अधिकार आहे. तुम्हाला लक्षात घ्या, कलम 20 पोटकलम 3 संलग्न शांत राहण्याचा हा अधिकार सांगण्यात आलेला आहे. मग वैद्यकीय तपासणीमुळे काय होणार आहे, जर समजा तुम्हाला पोलिसांनी मारहाण केली असेल आणि न्यायालयाकडे जाण्याच्या अगोदर तुम्ही जर म्हटले माझ्या शरीराचं काय करा, मेडिकल करा, मग मेडिकल केल्याच्या नंतर तुमच्या शरीरावर मारलेले वळ दिसतील, जखमा दिसतील आणि त्या न्यायालयामध्ये जर तुम्ही सादर केल्या तर पोलीस अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई होते. म्हणजे तुम्हाला कोठडीमधल्या मारहाणीच्या संदर्भामधले संरक्षणे या कलमामध्ये देण्यात आलेले आहे. आपण कलम 20चा एक पूर्ण व्हिडिओ केलेला होता, जर तुम्ही तो पाहिलेला नसेल तर एकदा तोही पाहून घ्या. आता दुसरी बाब काय सांगण्यात आलेली आहे कोठडीतला, एखाद्या व्यक्तीला जर अटक केलेली असेल, तुरुंगात डांबलेला असेल आणि तिथं जबरदस्ती तुमचं काय केलं चाललेलं आहे, साक्ष द्या म्हणून सांगितलं चाललेलं आहे, तर तुम्ही त्या पद्धतीनं साक्ष द्यायचे नाहीत. स्वतःविरुद्ध साक्ष देण्यासाठी सक्ती केली जाणार नाही. 20 पोटकलम 3 संबंधित आहे, लक्षात घ्या. आणि जर समजा पोलिसांच्या समोर तुम्ही कबुली जबाब दिलाही, पोलीस तुम्हाला मारहाण करत आहेत, पोलीस तुम्हाला धमक्या देत आहेत, पोलीस तुम्हाला वेडेवाकडं बोलत आहेत, अशा त्रासाला कंटाळून तुम्ही कबुली जबाब दिला तर घाबरायचं नाही. पोलिसाच्या समोर दिलेला कबुली जबाब न्यायालयात टिकत नाही. न्यायालयामध्ये तुम्ही जे बोलचाल ते मात्र कायम असतं. म्हणजे या कलमामधलं काय सांगण्यात आलेलं आहे, कोठडीतले जे मानवी अधिकार आहेत, एक वैद्यकीय तपासणी करण्याचा अधिकार आहे,
दुसरा, स्वतःविरुद्ध साक्ष देण्यासाठी पोलीस जबरदस्ती करू शकत नाहीत. म्हणजे स्वतःविरुद्ध साक्ष देण्यासाठी सक्ती न करणे हा संविधानातला मानवी अधिकाराचा गाभा आहे, लक्षात घ्या. या जगामध्ये, भारतामध्ये एखाद्याला आपल्या विरुद्ध साक्ष देऊ शकत नाही, एक, आणि साक्ष देण्यासाठी सक्ती केली जाऊ शकत नाही, दोन. या बाबी फार महत्त्वाच्या आहेत. आता काही अपवादसुद्धा आहेत बघा. 22 पोटकलम 3 मध्ये काही अपवाद देण्यात आलेले आहेत. तुम्ही तुरुंगात जाण्याच्या अगोदरचे तुमचे अधिकार पाहिले, तुरुंगात गेल्याच्या नंतरचे अधिकार पाहिले. मग आता काय सर्रास तुरुंगामध्ये करायचे, निर्माणच कशाला करायचे, हाही प्रश्न होईल. म्हणजे याला अपवाद आहेत. मग काय आहेत, तर त्याच्यामध्ये 1 नंबरला आहे बघा, एखादा व्यक्ती समजा शत्रू देशाचा आहे. आमच्या भारताने एखाद्या देशाच्या विरोधामध्ये युद्ध पुकारलेलं आहे किंवा आमच्या देशाचा तो शत्रू आहे आणि शत्रू देशाच्या नागरिकाला आम्ही अटक केलेलं आहे. मग शत्रू देशाच्या नागरिकाला हे कलम लागू असेल का हो? 24 तासाच्या आतच न्यायालयाच्या समोर न्या, जात असताना तुमचं मेडिकल करा, वकिलाला तुमची भेटच घाला. बघा, इथं तुम्ही लक्षात ठेवा, शत्रू देशाच्या नागरिकाला हे अधिकार नसतात. शत्रू देशाच्या नागरिकाला आमचे पोलीस कितीही वेळ ठेवू शकतील. शत्रू देशाच्या नागरिकांना कबुली जबाब करून घेण्यासाठी मारहाणही करतील, लक्षात घ्या. शत्रू देशाच्या नागरिकाला हे तत्त्व लागू नाही. त्याचबरोबर एखादा व्यक्ती प्रतिबंधात्मक स्थानबद्धता आहे, म्हणजे एखादा व्यक्ती प्रतिबंधात्मक अटकेत आहे आणि व्यक्तीला सुरुवातीला 3 महिन्यापर्यंत मॅजिस्ट्रेट समोर हजर न करता ठेवला आहे, असं ठेवता येईल का हो? हो. एखादा गुन्हेगार आहे, प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेमध्ये आहे, तर त्या व्यक्तीला 3 महिन्यापर्यंत न्यायालयाच्या समोर नाही नेवलं तरी चालेल का? पण चालेल. पण हे चालवण्यासाठी तुम्हाला सल्लागार मंडळाचा सल्ला घ्यावा लागेल, लक्षात घ्या. सल्लागार मंडळ, सल्लागार समिती असते. निवृत्त न्यायाधीश त्या समितीचे अध्यक्ष असतात. कोण असतात? निवृत्त न्यायाधीश. आणि मग त्या न्यायाधीशांनी जर तुम्हाला समजा परवानगी जर दिली की बाबा तुम्ही या व्यक्तीला हजर करा अथवा न करा, चालेल, तर त्यावेळेस पण 22 पोटकलम 3 मध्ये अपवाद सांगण्यात आलेले आहेत. म्हणजे काय, यातनं काय साध्य करायचं आहे आपल्याला? राष्ट्रीय सुरक्षा आहे आपली, सार्वजनिक सुव्यवस्था आहे, आणि हे आपल्याला टिकवायचं आहे. एखादा व्यक्ती फार क्रिमिनल माइंडेडचा आहे, गुन्हेगारी स्वरूपाचा आहे, आणि त्याला हे अधिकार लागू होतील का? नाही. त्याला पोलीस ज्या पद्धतीनं वागवतील त्या पद्धतीची वागणूक देईल. म्हणजे इथं काय, राष्ट्राच्या सुरक्षतेला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आता आपण बघा, अटक होण्याच्या अगोदरचे अधिकार बघितले, अटक झाल्याच्या नंतर बघितले, यातले काही अपवादसुद्धा बघितले. आता आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून थोडक्यात आणि राज्यशास्त्रीय दृष्टिकोनातून सुद्धा विचार करावा लागेल. अटक करताना आणि अटक झाल्यानंतर जे संरक्षणाचे टप्पे दिलेत त्याचा विचार करावा लागेल. बघा, आता टप्पा क्रमांक 1, तुम्हाला अटक करताना कोणकोणते अधिकार आहेत? तर अटकेचे कारण समजण्याचा अधिकार आहे तुम्हाला, वॉरंट पाहण्याचा अधिकार आहे तुम्हाला, नातेवाईकांना कळवण्याचा अधिकार आहे तुम्हाला. म्हणजे बघा, अटक होण्याच्या अगोदर तुमच्याकडे हे 3 अधिकार आहेत. म्हणजे पहिला अधिकार आहे अटकेचं कारण, दुसरा अधिकार आहे वॉरंट पाहण्याचा, आणि तिसरा आहे नातेवाईकाला कळवणं. अटक झाल्यानंतर काय बघितले आपण? वकिलाचा सल्ला घेण्याचा अधिकार आहे, 1 नंबर. 24 तासाच्या आत तुम्हाला मॅजिस्ट्रेट समोर हजर करायचं आहे. आणि मग जर तुम्हाला म्हणजे ह्या 2 अधिकाराचा जर विचार केला अटक झाल्याच्या नंतर, तर संरक्षण काय? 24 तासानंतर बेकायदेशीर कोठडीत जर एखाद्या व्यक्तीला जर ठेवले तर त्यांना काय करावं लागेल हो? सोडून द्यावं लागेल. आणि त्याच व्यक्तीला ज्या कलमानुसार तुम्हाला अटक करण्यात आलेली आहे त्या कलमामध्ये जामीन मिळू शकते का नाही हे सुद्धा माहिती करून घेण्याचा अधिकार आहे. म्हणजे आपण 3 टप्प्यामध्ये या लेक्चरची माहिती घेतलेली आहे. अटक करताना, अटक झाल्यानंतर, आणि या कलमाने काय संरक्षण दिलेले आहे. म्हणजे कलम 22 हे सिद्ध करते की भारतीय लोकशाहीत कायद्याचे राज्य हे सर्वोच्च आहे. भारतामध्ये काय हो? कायद्याचे राज्य आहे. कायद्याचे राज्य म्हणजे काय? कायद्यापुढे समानता. पोलीस किंवा राज्यसंस्था कोणत्याही व्यक्तीचे स्वातंत्र्य मनमानी पद्धतीने हिरवून घेऊ शकत नाही, हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रहो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या व्हिडिओची माहिती जर समजा तुम्हाला जर उपयोगी वाटलेली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, आणि आपल्यासारख्याच लोकांकडं म्हणजे विद्यार्थ्याकडे ही माहिती जास्तीत जास्त जावं म्हणून तुम्ही काय करा, या व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.